नमस्कार, मी अक्षदा कुलकर्णी. जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण फॅट डाएट्सबद्दल चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे सगळे अपडेट्स तुम्हाला लगेच येतील. आज आपल्याबरोबर फॅट डाएट्सवर बोलण्यासाठी नेहा आली आहे, नेहा काटेकर. हाय नेहा. हाय. बरेचदा आपण असं बघतो की फेसबुक किंवा इंस्टाग्राम स्क्रोल करताना डाएट्सचे वेगळे वेगळे व्हिडिओज येत असतात आणि एका महिन्यात 20 किलो वजन कमी किंवा एका महिन्यात 30 किलो वजन कमी असे काही प्रॉमिसेस लोक करत असतात. तर एका महिन्यात किती वजन कमी होऊ शकतं किंवा किती करायला हवं? तर अक्षदा, खूप छान प्रश्न आहे. कारण हे सगळं डॅमेज करून लोक आमच्याकडे येत असतात की हे करून झालंय, ते करून झालंय, किंवा इंटरनेटवरचा एखादा रॅन्डमली डाएट प्लॅन डाउनलोड केलेला असतो लोकांनी, किंवा अगदी असे खूप तुम्ही जेव्हा सोशल मीडिया बघतात तर इतकं ॲड्स चालू असतात की एका महिन्यात एवढं वजन कमी करायचं ते प्रॉमिसेस करतात. आणि ॲक्च्युली जेव्हा एखाद्या माणसाला तसं काही हवं असतं तर ते पटकन त्या गोष्टीला फॉलो होतात आणि आपण पटकन ते काय पॅकेजेस आहे पटकन ते घेऊन ती प्रोसेस सुरू होऊन जाते. आणि ते जे एक्स्ट्रीम जे आपण म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये काय होतं की काहीतरी एक्स्ट्रीम असतं. म्हणजे तू जसं मगाशी पण आपण डिस्कस करत होतो की आठवडाभर काकडीच खा, आठवडाभर पाणीच प्या, किंवा बटर मिल्कच घ्या, म्हणजे ताकच घ्या. तर ह्या एक्स्ट्रीम डाएट्सने काय होत असतं, एकतर हार्मोन्स डिस्टर्ब होतात आणि त्याच्यानंतर एक काय म्हणतात ना की खूप काळ तुमच्या शरीराला लागणाऱ्या विटॅमिन्स, मिनरल्स हे न मिळाल्यामुळे एक एक्स्ट्रीम डेफिशियन्सी तयार होते. आणि कुठल्या तरी ना डेफिशियन्सी कुठलंही असो, फॉर एक्झाम्पल आयर्न डेफिशियन्सी आपण म्हणूया की तुम्ही दिवसभरात आयर्न खाल्लंच नाही आणि ते फार काळ, म्हणजे साधारण तुम्ही महिनाभर जरी स्ट्रेच केलं की तुम्ही आयर्न तुमच्या शरीराला मिळालंच नाही तर तुम्हाला ॲनिमिया होतो. म्हणजे तुमच्या शरीरातलं रक्तच कमी होऊन जातं. कारण तुमच्या शरीरात जे काही प्रोसेस दिवसभर घडत असतात त्याच्यामध्ये सगळ्या विटॅमिन्सचा, सगळ्या मिनरल्सचा छोटा छोटा रोल असतो. तर तो प्रत्येक रोल होण्यासाठी देखील आपल्याला रोजच्या रोज आहारात सगळे न्यूट्रिएंट्स घेणं खूप गरजेचं आहे. तर एक्स्ट्रीम डाएटमध्ये मेजरली तेच होतं की काहीतरी डेफिशियन्सीज होतात, किंवा तो माणूस म्हणजे काही ना काही त्याला त्रास जो म्हणतो ना आपण, म्हणजे एक प्रिव्हेंटिव्ह मध्ये तो गेलेला असतो की मला बारीक व्हायचंय म्हणून मी हे करतोय, पण तो नंतर ट्रीटमेंटच्या गरजेवर येतो. तर ते ट्रीटमेंट त्याला घ्यावी लागते. तर काहीतरी एक्स्ट्रीम बिघाडत असतो आपल्या बॉडीमध्ये. तर कधीच आपण या गोष्टींसाठी नाही गेलं पाहिजे जे क्विक रिझल्ट प्रॉमिस करतात. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आत्ता नेहानी सांगितलाय की डाएटच्या नावाखाली कुठलाही एक पदार्थ खूप काळ खाणं किंवा कुठलाही एक पदार्थ खूप काळ न खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने खूप धोक्याचं ठरू शकतं. अशा छोट्या छोट्या टिप्स ज्या खूप महत्त्वाच्या आहेत अशा आमच्या कम्युनिटीवर, यूट्यूब कम्युनिटीवर आम्ही तुम्हाला सतत देत असतो. सो तुम्ही जर आमच्या कम्युनिटीवर कधी आला नसाल तर आता तिथल्या पोस्ट तुम्ही नक्की वाचा. तुम्हाला इथेच खाली होम पेजवर चॅनलच्या कम्युनिटी म्हणून टॅब दिसतो, तर त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला आमच्या डेली टिप्स आणि वेगळ्या वेगळ्या इंटरेस्टिंग चर्चा, क्विजेस, पोल्स बघायला मिळतील. सो ते बघायला विसरू नका. आता ह्याच्यात पुढे जाऊन मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की बरेचदा आपण काही लोक ते शेक्स घेतात किंवा काय चहामध्ये वेगळं काहीतरी, म्हणजे चहा नसतोच तो पण त्याला ते चहा म्हणतात, किंवा ज्या एक्स्ट्रा सप्लिमेंट्स घेतात आणि मग लंच स्किप करून मग त्याच्याऐवजी मी तो शेक पिईन किंवा मी लंच पण घेईन आणि तो शेक पण पिते. तर अशा पद्धतीचे जे काही बाजारामध्ये आपल्याला प्रॉडक्ट्स बघायला मिळतात आणि ज्याने लोकांचं वजनही कमी होताना दिसतं, तर याबद्दल तू काय सांगशील? तर ॲक्च्युली आता आपण हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कारण कम्युनिटीमध्ये देखील आपल्या यूट्यूब व्हिडिओजला खूप हा प्रश्न आपल्याला वारंवार विचारला आहे की त्याला आपण मील रिप्लेसर्स म्हणतो सायंटिफिक लँग्वेजमध्ये. तर म्हणजे ते तुमच्या कुठल्या तरी एका जेवणाला रिप्लेस करत असतं, म्हणून आपण त्याला मील रिप्लेसर्स म्हणत असतो. तर ते प्रॉमिस करता की तुम्ही जेवण न करता मील रिप्लेसर्स घ्या आणि तुमचं XYZ वजन कमी होणार एवढ्या कालावधीत. तर मला एकच वाटतं की ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे किंवा त्यांचं आरोग्य चांगलं करायचं आहे त्या स्टेजपासून तुम्हाला चांगलं आरोग्य करायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की स्वतःला तो प्रश्न विचारणं की हा डाएट मी किंवा हा जो काही रुटीन आहे तो मी किती दिवस फॉलो करू शकणार आहे. तर जर तुम्ही त्याचं उत्तर असेल की तुम्ही नेक्स्ट 5-10 वर्ष पण तुम्ही कम्फर्टेबल आहात
तशा टाईपचं पॅटर्न फॉलो कराल तर नक्कीच तुम्ही त्या गोष्टींमध्ये पडायला पाहिजे. म्हणजे सगळ्याच बाजूने विचार केला पाहिजे, म्हणजे फायनान्शियल बाजूने किंवा तुमच्या काय म्हणता येईल की ते तुम्हाला ते करताच येणार आहे का, ते मील रिप्लेसर घेणं फिजेबल आहे का, किंवा त्याचे लॉंग टर्मचे साईड इफेक्ट्स काय आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. कारण खूप साऱ्या मी बघते मील रिप्लेसर्समध्ये शुगर सबस्टिट्यूट्स असतात जे आपण युजली रेकमेंड नाही करत, म्हणजे शुगर फ्री ज्याला आपण साध्या भाषेत म्हणतो, तर शुगर फ्री टाकलेले असतात. तर रोज तितक्या अमाऊंटमध्ये आपण केमिकल्सच टाकतोय पोटात. म्हणजे ते म्हणतात हे ऑर्गॅनिक आहे, हे आहे, पण नक्की ऑर्गॅनिक आहे का, काय व्हॅलिडेशन आहे की ते ऑर्गॅनिक आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा फूड लेबल वाचतात तेव्हा तुम्हाला कळेल की असे खूपसे घटक आहेत की त्याची गरज नाही आपल्या रोजच्या रोज आपल्या पोटात आपण ते रोज घालतोय. तर मला असं वाटतं की ते सस्टेनेबल आहे का नाही ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि येस, काही एक्स्ट्रीम कंडिशन्स असतात काही लोकांच्या, काही म्हणजे जे मील रिप्लेसर्स आहे ते का बनवले, मग तुम्ही म्हणाल की हे का बनवले आहे, हे प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये मग ते का मार्केट केले. तर काही ना स्पेशल कंडिशन्स असतात की काही लोक हँडिकॅप असतात किंवा काही लोकांचा जो जॉब प्रोफाईल असतो ना तो खूप ट्रॅव्हलिंगवाला असतो, त्यांना खूप ट्रॅव्हल करायचं असतं आणि ते खूप हेल्थ कॉन्शियस असतात की त्यांना नाही खाल्लं जात बाहेरचं अन्न, कारण ते महिन्याचे 15-20 दिवस ट्रॅव्हल करत असतात. तर आणि काही लोक असतात की जी वयोवृद्ध लोक असतात की ज्यांना तेवढ्या अमाऊंटमध्ये ते ताट म्हणजे जेवलं जात नाही, तेवढ्या कॅलरीज कन्झ्युम केलं जात नाही. मग त्यांना सिंपल असतं की एक स्कूप पाण्यामध्ये आपण ते घालून दिलं किंवा दुधातनं घालून दिलं तर एका जेवणा एवढ्या कॅलरीज त्यांना मिळत असतात. आणि ट्रॅव्हलिंगवाली लोक आहे की ज्यांना जेवायला वेळ नाही, ते पटकन ते शेक्स घेऊ शकतात. तर जेव्हा एक्स्ट्रीम कंडिशन असतात जिथे आपल्या अडचणी आहे, आपण काही वर्कआउट करू शकत नाही आपल्या अन्नासोबत, तर तेव्हा तुम्ही हे रिप्लेसर्स यूज करणं योग्य ठरतं. की जिकडे तुम्हाला तुमच्या घरातला फ्रेश नाश्ता अवेलेबल आहे, फ्रेश जेवण अवेलेबल आहे, त्याला ॲक्सेस आहे, तर तुम्ही ह्या गोष्टींमध्ये न पडलेलं बेटर आहे. की जितकं तुम्ही फ्रेश आणि नॅचरल खाल तेवढं चांगलं आहे. आणि असं प्रॉमिस केलं जातं की आणि हे आहे फॅक्ट आहे की इंडियन डाएट हा प्रोटीन्समध्ये लॅकिंग असतो आणि त्याच गोष्टीला धरून खूप गोष्टी मार्केट केल्या जातात की तुम्ही प्रोटीन्स खात नाही, तुमचे फळं अडल्टरेटेड आहे, तुमचं अन्न सगळं अडल्टरेटेड आहे, हे सगळं सांगून सांगून लोक म्हणून त्या ट्रॅपमध्ये पडत असतात. त्याच्यामुळे मी एक सेपरेट व्हिडिओ पण केला आहे की तुमची व्हेजिटेरियन लोकांनी आणि नॉन व्हेजिटेरियन लोकांनी तुमची दिवसभरातली प्रोटीन रिक्वायरमेंट कशी पूर्ण करायची आणि प्रोटीन तुमच्या वजनाप्रमाणे तुम्ही किती प्रोटीन्स घेतले पाहिजे. तर तेच साधी गोष्ट आहे की तुम्ही तेवढे जर एफर्ट्स घेतले तर नक्कीच तुमचा तेवढा खर्चही होणार नाही जेवढा तुम्ही प्रोडक्ट्समध्ये लावता आहात. आणि नॅचरली ती गोष्ट सस्टेनेबल नाही आहे. तुम्ही आत्ता जाऊन तुमचं 10 किलो वजन कमी पण करून याल, तुम्ही 3ऱ्या महिन्याचा विचार केला आहे का? अगेन तुम्ही तुमच्या डाएटवर याल तर अगेन त्या गेलेल्या जो जे काही वेट आहे ते पुन्हा बाउन्स बॅक होण्याची शक्यता म्हणजे होतंच 90% लोकांचं बाउन्स बॅक वजन. तर ते सस्टेनेबल नाही आहे. स्पेशल रिक्वायरमेंट्स ॲक्टर्स वगैरे असतात, त्यांना स्पेशल रिक्वायरमेंट असतात एखाद्या मूवीसाठी, एखाद्या सिरियलसाठी पटकन 10 किलो कमी करायचं, तर ते खूप प्रोफेशनल सेटअपमध्ये गोष्टी करत असतात. ह्या गोष्टी नाही, त्यांच्या ते वर्कआउट 2-2, 3-3 तास करतात. प्रॉपर प्युअर फॉर्ममधले प्रोटीन्स आहेत जे आपण स्पोर्ट्स न्यूट्रिशनमध्ये यूज करतो ते यूज करून, सप्लिमेंट्स यूज करून ते सायंटिफिक पद्धतीने 10 किलो वजन कमी देखील करतात आणि पुन्हा त्यांच्या नॉर्मल मसल मास वाढवण्यासाठी देखील त्यांच्याकडे फार प्रोफेशनल लोक असतात. तर त्या केसमध्ये ठीक आहे, पण असं तरी ह्या गोष्टींकडे आपण फार कल नाही दाखवला पाहिजे असं माझं मत आहे. आता नेहानी जो प्रोटीनचा व्हिडिओ सांगितला त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. व्हेजिटेरियन किंवा नॉन व्हेजिटेरियन कोणतंही डाएट फॉलो करत असाल तरी प्रोटीनची रिक्वायरमेंट काय आहे हे त्याच्यात तुम्हाला बघायला मिळेल. आता जसं तू म्हणालीस की हे काही लोकांसाठी हे सुटेबल आहेत प्रॉडक्ट्स, पण ॲट द सेम टाईम मी अशा काही केसेस पर्सनली पाहिलेल्या आहेत की ह्याचे साईड इफेक्ट्स लोकांवर झालेले आहेत की हळूहळू पचनशक्तीच कमी होणं किंवा एखादं घटक बॉडीनी तयार करणंच बंद करणं, कारण तो रेडीमेड आपल्याला मिळतोय त्या सप्लिमेंट्स थ्रू, म्हणजे ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता आपली जाते. तर अशा काही गोष्टी घडतात का? आणि जर समजा मला हे घ्यायचं झालं एखादं प्रॉडक्ट, की म्हणजे बरेचदा असं होतं ना की माणूस अगदी मेटाकुटीला येतो की बास, म्हणजे माझं काहीच वर्कआउट होत नाही आणि नाऊ आय हॅव टू लूज माय वेट, तर किती दिवस हे घ्यावं का घेऊच नाही, काय सजेस्ट करशील? ओके, तर छान प्रश्न आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट की अगदी बेसिक आहे की जी गोष्ट आपण वापरत नाही
त्या गोष्टीतलं म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण शाळेत असताना सगळ्यांना हा अनुभव येतो, आपल्या कुठल्या तरी मित्राचा हात फ्रॅक्चर झालेला असतो आणि तो महिनाभरानंतर हात काढल्यानंतर तो हात या हातापेक्षा बारीक असतो, कारण तो हात वर्किंग नसल्यामुळे तिथलं कॅल्शियम जायला लागतं. म्हणजे जिथे काही काम होत नाही, ऍक्टिव्हिटी होत नाही, तिथलं शरीर, आपली बॉडी खूप स्मार्ट आहे, तिथे ते न्यूट्रिएंट्स पोचवतच नाही. बरोबर. तर तसंच आता हे जे फॉर्म्युले असतात ना, हे प्री डायजेस्टेड असतात. म्हणजे आपण अन्न जेव्हा खातो तर आपली बॉडी ते डायजेस्ट करते, त्याच्यानंतर ऍब्झॉर्ब करते, मेटाबोलाइज करते. तर ते असे 3-4 लेयर्सच्या प्रोसेस आहेत आणि त्याच्यानंतर ते मग शरीराला जे काही विटॅमिन्स मिनरल्स हे उपलब्ध होतात. पण हे जे फॉर्म्युले असतात हे मेजरली प्री डायजेस्टेड असतात. म्हणजे पोटात गेले आणि रेडीमेड विटॅमिन ए, विटॅमिन बी रेडीमेड असतं. तर त्याच्यामुळे काय होतं की ऑब्व्हियसली तुमची जी ॲब्झॉर्प्शन शक्ती आहे तिथे ती पॅरलाइज करते की तुझं काही कामच नाहीये ना, त्याचं ते कामच 2 प्रोसेस तुम्ही पुढे जात आहात. तर ऑब्व्हियसली पहिल्या 2 प्रोसेसला तुम्ही खूप दिवस काही कामच दिलं नाही तर ते निकामी होऊ शकतात. त्याच्यामुळे तू म्हणाली तसं की डायजेशन इश्यूज होऊ शकतात, पचनशक्ती खूप मंदावू शकते आणि त्याच्यानंतर त्यांना IBS सारखे त्रास सुरू होतात. IBS म्हणजे इरिटेबल बाउल सिंड्रोम. अचानक खूप लोकांना अशा डाएट किंवा ह्या प्रोसेसमधनं पुढे गेल्यानंतर अचानक दूध पचत नाही, अचानक त्यांना एखादी भाजीच पचत नाही, मग त्यांना ते म्हणजे खाल्ल्यानंतर सारखं टॉयलेटला जावं लागतं. तर हे असं म्हणजे होतं, म्हणजे कारण ह्याच्यातनं पचनशक्ती तुमची पूर्ण हॅम्पर झालेली असते. तर ते एक आहे. आणि अजून तू काय म्हणाली तीस? घ्यायचंच असेल मला समजा तर किती दिवस घेतलेलं चालू शकतं? ओके, मी तेच म्हणाली की तुमचं जर फार स्पेशल कंडिशन आहे, म्हणजे त्या हल्ली लोक म्हणजे जॉबमध्ये खूप बिझी असतात की 1 महिनाभर मी नाही माझा डाएट चांगला करू शकणार आहे, संध्याकाळी काहीतरी माझं असंच काहीतरी म्हणजे बाहेरच खाणं होतंय, मी काहीतरी रोटीज खातीये, चायनीजच खातीये, असंच काहीतरी होणार असेल, तर मग मी म्हणेन की मग तेव्हा तुमचं जेव्हा टाईट रुटीन आहे तेव्हा तुम्ही मग यू कॅन गो फॉर सच मील रिप्लेसर्स, की तेव्हा तुम्ही मग ते ग्लास ऑफ शेक घ्या आणि मग किंवा ते जे काही प्रोटीन आहे, जे काही मील रिप्लेसर आहे तुम्ही ते घेऊ शकतात. मग त्याचा कालावधी असा मी सांगणार नाही, कारण मी ते रेकमेंडच करत नाही. अडचणीच्या वेळेस यूज करणं हा त्याचा एक पर्याय असू शकतो. येस. सो आज आपण एका खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या विषयावर, ज्याच्याबद्दल आमच्याकडे सारखे प्रश्न येत असतात, खूप महत्त्वाची माहिती घेतलेली आहे. आणि मी एकच सांगेन की प्रलोभनांना बळी पडू नका. म्हणजे जी गोष्ट जितक्या लवकर आपल्याला मिळते तितक्याच लवकर ती आपल्यापासून दूर जायची शक्यता असते. सो हॅव पेशन्स आणि छान वेळ घेऊन व्यायाम करून आहार उत्तम ठेवून वजन कमी करा, असाच सल्ला आम्ही जस्ट फॉर हार्ट्सचे सगळेच डायटिशियन सतत देत असतात. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही वेगळे प्रश्न असतील तर तेही अवश्य विचारा. धन्यवाद. जस्ट फॉर हार्ट्सच का? हेल्दी लाईफ म्हणजेच आरोग्यपूर्ण जीवनशैली हे ध्येय. तुमच्या शंका विचारा आणि उत्तरं मिळवा. स्वतःची काळजी घ्यायला शिका.